नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील रामायणातील वानर समाजाचे शिथिल स्त्री पुरुष संबंध या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 2 भागांपैकी दुसरा भाग वाचतोय. आता वानर समाजातील ब्रह्मचारी हनुमंताकडे बघूया. ज्या राम लक्ष्मणाच्या सहवासात तो वावरतो आहे तेथील लक्ष्मण सीता या आपल्या रूपसुंदर भावजईच्या कुठल्याही शारीर अवयवांकडे न पाहता केवळ तिला नमस्कार करताना तिच्या पायीच्या पैंजणांकडे पाहतो. पण आपले ब्रह्मचारी पवनपुत्र अंजनीपुत्र हनुमंत सीता शोधासाठी लंका नगरीत आणि रावणाच्या अंतःपुरात जाऊन काय पाहतात, काय थोडे ऐकतातही. ब्रह्मचारी माणसाने साधारणपणे स्त्रियांकडे, त्यांच्या शरीर अवयवांकडे, शरीर हालचालींकडे, शारीर रूपाकडे न पाहता नजर बाजूला करावी ही अपेक्षा. पण शिथिल कामवर्तनाच्या वानर समाजात जन्मलेला, त्या समाजाच्या संस्कारात वाढलेला हनुमंत ब्रह्मचारी असूनही तेथील सारं स्त्री शारीर विश्व स्वैर शिथिलपणे पाहतो आहे. सुंदरकांडातील 4 ते 11 सर्गांपर्यंत हनुमंत अधूनमधून हे सारे मुक्तपणे अनुभवतो आहे, मात्र फक्त बघतो आहे. तरी पण अशा अनुभवाला कामवर्तन म्हटले नाही तर या नजरेला कामस्पर्शित अनुभव असे म्हणायला हवेच ना. हनुमंताच्या नजरेने सारं विस्ताराने बघूया, म्हणजे याचं उत्तर मिळेल. चतुर्थ सर्ग. लंकेत सीता शोधार्थ फिरणाऱ्या हनुमंताने एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत जाताना अनेक भवने पाहिली. तेथे चाललेले शुश्राव्य संगीत ऐकले. स्वर्गीय अप्सरांप्रमाणे सुंदर असलेल्या आणि मदनबाधेने विव्हल झालेल्या स्त्रियांच्या बांगड्यांची आणि पैंजणांची किणकिणही ऐकली. सुश्राव रुचिरं गीतं त्रिस्थानं स्वरभूषितं स्त्रीणां मदनविद्वानां दिवी चाप्सरामिव. सुश्राव कच्चिनिनंदं नुपाराणां च निस्वनं पश्यंसर. रावणाच्या अनंतपुरात सीतेचा शोध घेताना त्याला तेथे सुंदर राक्षस रमणी दिसल्या. हनुमानाने त्या राक्षसांच्या स्त्रियांचेही अवलोकन केले. काही सुंदर रूपवान स्त्रिया झोपल्या होत्या, हास्यविनोदात रमल्या होत्या. त्या त्याच्या दृष्टीपथात आल्या. रूपसौंदर्यामुळे त्या स्वयंप्रकाशित लाजाळू होत्या. आपल्या प्रियकराच्या आलिंगनपाशात बद्ध झालेल्या होत्या, कामातुर झालेल्या होत्या. सर्वजणी आपल्या प्रियतमांच्या मांडीवर सुखनैव बसल्या होत्या. काही तर सुवर्णरेखेप्रमाणे सुंदर असलेल्या कामिनी त्यांनी आपले उत्तरीय सोडून ठेवले होते. ददर्श कांताश्च समालभस्याः सुरूपवक्राश्च तथा हसन्त्याः ददर्श तस्या पुनीयातु ध्यानात् पुयेषु पानेषु च सक्तभावा. स्त्रियो ज्वलन्तिस्त्रशयो योषगूढा शिथिथकाले रमणोषगूढाः ददर्श कश्चित् प्रमदोषगूढा यथा विहिंगा विहगोषगूढाः. अन्याः पुनर्हर्मन्तलोपविष्ठा तत्र प्रियांकेषु सुखोपविष्टाः भर्तुः परा धर्मपरा निविष्ठा ददर्श श्रीमान मदनोपविष्टाः. आप्रावृत्ताः कांचन रजिवर्णाः कश्चित् पराध्या स्तपनीयवर्णाः. नवम सर्ग. रावणाच्या सुंदर हवेलीत निद्रा घेणाऱ्या सुंदर स्त्रियांचे हनुमानाने अवलोकन करणे. रावणस्य भवने हनुमंत तत्र सुप्तानां सहस्रशः सुंदरीणाम अवलोकनम. येथे हनुमानाने गालिच्यावर बसलेल्या हजारो सुंदरी पाहिल्या. त्याने रंगीबेरंगी वस्त्रे आणि पुष्पमाला धारण केल्या होत्या. विशाल कामलवनाप्रमाणे त्या सुप्त सुंदरींचा समुदाय शोभिवंत दिसत होता. हनुमानाने पाहिलेल्या सुंदरीच्या मुखांतून कमलाप्रमाणे सुगंध पसरत होता. कमलाप्रमाणे त्या सुंदरींची मुखकमले हर्षोत्फुल्ल झालेली दिसत होती. ततो पश्चात् कुथासीनं नानावर्णांबस्त्रजं सहस्र
वरनारीणां नानावेश विभूषितं तासां संवृत्तदान्तानि मौलिताक्षिणी मारुतीः अपश्चत् पद्मगंधिनी वदनानी सुयोषिता. याच 9व्या सर्गात हनुमंताने घेतलेले काव्यात्म उपमेवीचे जवळजवळ अनावृत्त सुंदरीचे दर्शन. मधुपानानंतर झालेल्या नृत्य गायनादी श्रमांनी ज्यांचे केस सुटून विखुरले होते, कुणाचे वस्त्रे सुटली होती, कुणाचे हार त्यांच्या वक्षस्थळावर पडून झळकत होते, ते हार म्हणजे त्या युवतींच्या स्तनमंडलावर जणू हंस झोपले आहेत असे दिसत होते. काही स्त्रियांच्या स्तनांवर वैदूर्यमण्यांचे हार कदंब पक्षाप्रमाणे पडले होते. अन्य स्त्रियांच्या उरोजांवर सोन्याचे हार पडले होते. ते चक्रवाकाप्रमाणे भासत होते. त्यांचे जघन प्रदेश नद्यांच्या तटांप्रमाणे भासत होते. काही स्त्रियांच्या कोमलांगावर तसेच कुचाच्या अग्रभागावर उठलेल्या आभूषणांच्या सुंदर रेषा नव्या आभूषणांप्रमाणे शोभिवंत दिसत होत्या. अकुंडलश्चान्या विच्छिन्न मृदिस्त्रजः चंद्राशुकिरणाभाश्च हाराः कास चिदुन्दता हंसा इव बभूः सुप्ताः स्तनमधेषु योषिता अपरासां च वैदूर्या कादंब इव पक्षिणः हेमसूत्राणि चान्यास्यां चक्रवाला इवाभवन् अपगा इव रेजु जगते पुलिनैरिव मृदुष्वगेषु कांसाच्छितं कुचाग्रेषु संस्थिताः. याच 9व्या सर्गात हे ब्रह्मचारी हनुमंत स्त्रियांचं जणू समन्वित अर्धकाम दृश्य बघत आहे. रावणाच्या कित्येक तरुण भार्या रावणाचे मुख समजून वारंवार आपल्या सवतीचे मुख हुंगत होत्या आणि मदिमत्त युवती आपली सुरम्य वस्त्रेच आपल्या डोक्याखाली घेऊन निद्रेची आराधना करीत होती. कोणी दुसरीच्या कुशीत डोके ठेवून झोपली होती, तर कोणी तिच्याच उच्चद्वयांची उशी करून निद्रिस्त झाली. मदिरेचा अंमल झाल्यामुळे धुंद झालेल्या त्या सुंदरी एकमेकींचा उरोभाग, कटिप्रदेश तसेच पृष्ठभागाचा आधार घेऊन अंगाशी अंगे भिडवून बेसावत पडल्या होत्या. रावण आनंद शंकाश्च काचित रावण योषिताः मुखानीच सपत्नीनाम उपजिघ्राणं पुनः पुनः अशुंकानी च रम्याणी प्रमदाः तत्र शिशिरे अन्य वक्षसि अन्नस्या तस्या पुनर्भुजम् अपरा अंकमन्यास्याः तस्याः अपपरां कुचौ उरुपार्श्वः कटिपृष्ठम् अन्योन्स्य समाश्रिताः परस्पर विशिष्टांगयोः मदनस्नेह वशानुगाः. सर्ग दशम. 9व्या सर्गाप्रमाणेच दशम सर्गात हे हनुमंत तशीच अर्धवस्त्रांवृता स्त्रियांची दृश्ये पाहत आहेत. एका सर्वांग सुंदरीने आपले वस्त्र आपल्या अंगाखाली घेतले होते. त्यातील शुभलक्षणी स्तनांची स्त्री झोपली होती. दुसरी एक सुवर्णमय कलशाप्रमाणे भासणारे आपले कुचद्वय दोन्ही हाताने दाबून झोपली होती. एक कमललोचना कामिनी मदविभल होऊन सुंदर नितंब असलेल्या दुसऱ्या एका सुंदरीला आलिंगन देऊन झोपी गेली होती. कितीतरी सुंदरी वाद्यांना आलिंगन देऊन कुचपाशी दाबून धरून झोपी गेल्या होत्या. पटः चारु सर्वांगी नस्य शते शुभस्तनी पणिभ्याच कुचौ काचित सुवर्ण कल शोषमो उपगुह्यवला सुप्ता निद्रावल पराचिता अन्या कमलपत्राक्षी पूर्णेन्दु सदृश आनना अन्याम आलिंग्य सुश्रोणीं प्रस्तुप्ता मदविवला अत्योद्यानी विचित्राणि परिष्वज्य वरस्त्रियः निपीड्यच्च कुचैः सप्ताह कामन्याः कामुकान इव. 11 सर्ग. इतके सारे सर्व प्रकारचे स्त्री विश्व बघितल्यानंतर हनुमान धर्मभयाने शंकित झाला. तो विचार करू लागला की अशा प्रकारे गाढ झोपेत असलेल्या परस्त्रियांकडे बघणे योग्य नाही. हे कृत्य माझ्या धर्माचा विनाश करून टाकेल. माझी दृष्टी आजपर्यंत कधीही परक्या स्त्रियांवर पडलेली नव्हती. रावणाच्या स्त्रिया निशंकपणे झोपलेल्या होत्या. त्याच अवस्थेत त्यांना मी निरखून पाहिले.
तरीही माझ्या मनात कोणताही विकार उत्पन्न झाला नाही. रावणाच्या या अंतःपुरात शुद्ध मनानेच शोध घेतला. निरीक्षणं मास्य ततः ताः स्त्रियाः सहा महाकपीः जगाम महतीः शंका धर्मसाध्वस्सशंकितः परद्वारा निरीक्षणाम् इदं खलु धर्मलोपम् अयं च अत्र मया दुष्टाः परद्वारा परिग्रहः कामं दृष्टा मर्या सर्वा विश्वस्ताः रावणस्त्रियः न तु मे मनसा किंचित वैकृत्यम उपपद्यते. माझ्या मनात कोणताही विकार उत्पन्न झाला नाही, तरी काम दृष्टाः मर्या सर्वा असे तो म्हणतोच आहे. वानर समाजात वाढलेला तो हे सर्व कामस्पर्शित स्त्री विश्व पाहतो आहे. ब्रह्मचारी हनुमंत जर हे शिथिल स्वैर कामस्पर्शित स्त्री विश्व संबंधित अनुभव घेतो आहे, तर त्याचा तो सर्वच वानर समाज विवाहित अविवाहित बराचसा शिथिल असावा. वानर समाजात विवाह संस्था असली तरी स्त्री पुरुष संबंध शिथिल असावेत हे डॉक्टर न जोशी यांचे विधान सार्थ ठरावे. आणि प्रस्तुत लेखात वानर समाजातील स्त्रैर शिथिल स्त्री पुरुष संबंधांची काही उदाहरणे दिलीच आहेत. ती लक्षात घेता त्यांच्या विधानाला निश्चितच बळकटी येते. आता प्रस्तुत लेखाच्या शेवटी युद्धकांडातील रामाकडे वळूया. वेगळ्या संदर्भात पण वानर समाजाच्या स्त्री पुरुष संबंधित शिथिल पार्श्वभूमीवर युद्धकांड पश्चदशाधिकशतमः सर्गः. राम किष्किंधा सुंदरकांडात अनेक दिवस वानर समाजाच्या सहवासात राहत होता. त्या समाजाच्या स्त्री पुरुष संबंधित शिथिल वर्तनाचा वाली सुग्रीव यांचा रुमा तारा यांच्याबरोबरच्या शिथिल वर्तनाचा रामाच्या निदान नेणिवेत वेगळ्या दिशेने काही वेगळे सूचित झाले असावे. रावणाला मारून युद्ध संपल्यावर राम सीतेला तिच्याविषयीची आसक्ती राहिली नाही असे सांगून त्याच्या ऐवजी कुणाबरोबर राहावयास सांगतो आहे. तू इच्छिलेस तर भरत किंवा लक्ष्मणाच्या संरक्षणाखाली सुखपूर्वक राहण्याचा विचार कर. वानरराज सुग्रीव किंवा राक्षसराज विभीषणापाशीही तू राहू शकतेस. जिथं तुला सोप वाटेल तिथं तू आपले मन वळी. आणखी पुढे वानर समाजा आसपासचा रावणही सीतेबरोबर कसा शिथिल वागला असेल हे पूर्ण असत्य असूनही त्याचं शिथिल मनोवृत्तीबद्दल तिला सांगणं. तुझ्यासारखे दिव्य रूपसौंदर्याने सुशोभित नारी आपल्या घरी राहते आहे हे पाहून रावण चिरकालपर्यंत तुझ्यापासून दूर राहिला असणं शक्य नाही. लक्ष्मणो वा भरते कुरु बुद्धिम यथा सुखम शत्रुघ्ने वा सुग्रीवे राक्षसे वा विभीषणे निवेशय मनः सीते यथा वा सुखमान्मता नहि त्वां रावणो दिव्यरूपां मनोरममां मर्शयेत चिरं सीते स्वगृहे पर्यवस्थितां. रामाच्या नेणिवेतील काही वेगळ्या दिशेच्या सूचिताचा जाणीवेत झालेला वरील आविष्कार वानर समाजाच्या स्त्री पुरुष संबंधित शिथिलतेकडे दुरान्वयाने तरी बोट दाखवित आहे ना. कंसात डॉक्टर न जोशी यांच्या वानर समाजाच्या स्त्री पुरुष शिथिल संबंधाबाबतच्या विधानाचे हे विस्ताराने केलेले उदाहरणासहितचे समर्थन. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.